पंचवटी रामकुंड देवदर्शनासाठी आलेल्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरी करणारा जेरबंद। नाशिक शहरातील पंचवटी रामकुंड परिसरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधील सोने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या। त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील रवींद्र आढाव व विलास चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शंकर काळे याने पंचवटी रामकुंड परिसरातून महिलांच्या पर्समधून सोने चोरी केले असून ते सोने सोनारास विक्री करण्याकरिता तो भद्रकाली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे हिरामण भोये, सुदाम सांगळे, रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, अनुज येलवे, समाधान पवार, अशोकचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले। त्या अनुषंगाने नमूद पथकाने भद्रकाली येथे जाऊन सदर भागात सापळा रचून दूध बाजार भद्रकाली या ठिकाणी शंकर भानुदास काळे यास सदर पथकाने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शंकर भानुदास काळे असे सांगितले। त्यास मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्याने कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक व सांडवा देवी मंदिर पंचवटी नाशिक येथून महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या गुन्ह्याची माहिती दिली। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासले असता पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले। त्यानंतर आरोपी शंकर भानुदास काळे याने निवेदन पंचनामाप्रमाणे गुन्ह्यातील सोने त्याने चोरी केल्याचे सांगून चोरी केलेले सोने सोनारास विक्री केले असे सांगितले। त्यावरून सोनाराने सोने हजर केल्याने गुन्ह्यातील 1,14,000 रुपये किमतीच्या 12 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या तंगडी हजर केल्या। वरील दराने गुन्हे उघडकीस आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हिरामण भोये, सुदाम सांगळे, वेतन श्रीवंत, रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, प्रदीप महस्ते, विशाल काठे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, अनुजा एलवे, समाधान पवार यांनी केली आहे। वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक।